नमस्कार मंडळी, आज आपण दुधी भोपळ्याची मस्त भाजी बनवणार आहोत। तर आपण दुधी भोपळ्याची वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवतो। तर काही जणांना दुधी भोपळा आवडत नाही, तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण जर भोपळ्याची भाजी बनवली तर न आवडणारे सुद्धा मागून खातील, एवढी छान मस्त सिंपल भाजी तयार होते। तर अशा पद्धतीने मस्त असा कोवळा बघून दुधी भोपळा घ्यायचा आणि भोपळा आणून फ्रीज मध्ये जास्त दिवस ठेवायचा नाही, तो खराब होतो आणि तो असा एकदम कागदासारखा होतो। त्यामुळे त्या अजिबात आणून दोन दिवसाच्या आत आपल्याला ही भाजी बनवायची आहे। तर अशा पद्धतीने बघा मस्त भोपळा घेतलेला आहे। जर जास्त दिवस ठेवला तर दुधी भोपळा आतून काळपट होतो। तर अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते भाजी आणि काही जणांना आवडत नाही किंवा जे अजून कधी खाल्लं नसेल तर ह्या पद्धतीने मस्त साध्या सिंपल पद्धतीने भाजी एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण माझा नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने छान असे दुधी भोपळा मी कट करून घेतलेला आहे आणि लगेच एखाद्या छान भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे धुवून घ्यायचे आहे। तर सगळे भोपळ्याचे काप ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर आता अशा पद्धतीने आपण आता एक कढई घेतलेली आहे। कढई गॅसवर ठेवायचं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता छान असं तडतडल्यावरच यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, ती सुद्धा छान असं मी ठेचा बनवून घेतलेला आहे। तर इथं हिरवी मिरची जी आहे ती भाजून ह्या पद्धतीनं मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आता 2 मिनिटं झाल्यावर परतून हळद टाकून घ्यायची आणि धने जिऱ्याची पावडर टाकायची आणि 2 मिनिटं छान परतून ह्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकायचा आहे। जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीमध्ये टोमॅटो टाकत नसेल तर एकदा नक्की आवर्जून टाका। तर अशा पद्धतीने 2-3 मिनिटं टोमॅटो छान शिजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि जे आपले भोपळ्याचे काप पाण्यामध्ये भिजायला ठेवले होते ते ह्यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर ह्या पद्धतीने साध्या पद्धतीने जर भोपळ्याची भाजी बनवली तर आवडीने खातात। ह्यामध्ये काही जण हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ सुद्धा टाकून बनवतात। तर अशा पद्धतीची मी साधी सिंपल भाजी बनवते, मस्त चपाती सोबत, भाकरी सोबत, भातासोबत खूप छान लागते। तर लास्टला इथं मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून छान अशी उकळी काढून घ्यायची। तर अर्धवट झाकण लावून मी इथं ही भाजी शिजवून घेते, जेणेकरून भाजी खाली उतू येऊन सांडणार नाही। तर अशा पद्धतीने इथं मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तर ह्या भाजीला शेंगदाण्याचा कूट जो आहे तो जाडसर न ठेवता एकदम छान असा बारीकसर करून घ्यायचा। त्यामधलं जे तेल असतं शेंगदाण्याचं ते एकदम असं घट्ट गोळा होतो तितपत बारीक करायचं आहे। त्यामुळे आपली ही भाजी आहे एवढी छान टेस्टी लागते ना, मस्तच, एकदा नक्की ट्राय करून बघा। बघा किती मस्त आपली ही भाजी शिजून आलेली आहे। यामध्ये आता मस्त बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि 2 मिनिटं परतून गॅस बंद करून घ्यायचा। तर अशा पद्धतीची मस्त साध्या सोप्या पद्धतीनं भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही भातासोबत, चपाती सोबत किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता। तर मस्त अशी थोडीशी पातळसर करायची, जास्त जर घट्ट करायची नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला भातासोबतही खाता येते आणि चपाती सोबतही। तर मस्त अशी चमचमीत झटपट तयार होणारी ही साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। तर असेच नवनवीन व वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि कनेक्ट राहा आणि मला सपोर्ट म्हणून जाता जाता चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।